नमस्कार. आदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत. हे आहेत गणेश गाडगे, माहिती अधिकारीचे महाराष्ट्र प्रदेशच्या कार्याध्यक्ष, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश गाडगे यांच्याशी मी आदेश न्यूजमधून त्यांच्याशी बातचीत करणार आहे. विषय असा आहे, हवेली तालुक्यामध्ये येणे झालेली टोटली दप्तरची मागणी यांनी केलेली माहिती अधिकाऱ्यांना. पण त्या अधिकाऱ्याला आतापर्यंत माहिती दिलेली आहे. माहिती किती दिवस झाला सर? 2 वर्षापूर्वी माहिती मागितली. अद्याप त्यांनी कोणत्याही प्रकारची त्यामुळे कारवाई केलेली नाही. माहिती मिळालं नाही मिळाली. त्यानंतर आपण दुसरे अपील त्यांना केले तरी त्या संबंधित आपल्याला माहिती नाही. त्यानंतर आम्ही द्वितीय अपील पुणे खंडपीठ दाखल केले. त्यानंतर आज दिनांक 20 रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीमध्ये खंडपीठ आयुक्तांनी असे त्यांना आदेश दिले 30 दिवसामध्ये जे माहिती अधिकारी गणेश गाडगे यांना ही माहिती तुमच्या स्वखर्चाने माहिती पुढे थोडक्यात त्यांना दंडच पडला म्हणा. हा दंड पडला आणि त्यांना शिस्तपूर्ण कारवाई. आता हवेली तालुका म्हणजे इतका मोठा एरिया आहे हवेली तालुक्यामध्ये. कुठून कुठल्या भागात दिलं पूर्ण हवेली तालुक्यात पूर्ण हवेली तालुका हवेली तालुक्यामध्ये जेवढी काही गावे असतील जेवढे काही असतील त्या पूर्ण गावेमध्ये जेवढी काही जमीन येणे असेल त्यांची माहिती देणे आवश्यक आहे. आपण मागणी का केली आहे येणे असतील जमीन? कारण पुण्यामध्ये नियमित बनावट खरेदीकरण करत आहे. नागरिकांची फसवणूक होत आहे. ते कुठेतरी फसवणूक थांबवण्यासाठी आपण येणे जमीन असलेला तपशील हवेलीला मागत आहे की जेणेकरून फसवणूक थांबता येईल. गोरगरीब फसवणूक थांबता तरी गणेश गाडगे यांनी आज चांगलं काम, अतिउत्तम काम केलेलं आहे. हवेली तालुक्यामध्ये किती यांनी पेपर जरी काढायचं म्हणलं, यांनी स्वतः पेपरचे एका पेपरला 2 रुपये झेरॉक्सचे पैसे जरी दिले तरी 50-50 हजार रुपये यांना स्वतः भरावं लागतं त्या ठिकाणी. पण कोर्टाने आज खंडपीठाने आज आदेश दिलेला आहे, जो अधिकारी यांना माहिती देत नव्हता त्या अधिकाऱ्याने स्वखर्चाने यांना सगळे झेरॉक्स काढून दिलं पाहिजे. हवेली तालुक्यामध्ये येणे झालेली जमिनीचं पूर्ण माहिती यांना दिलं पाहिजे, अशी आज त्यांचं सुनावणी झाली. आदेश न्यूज पुणे.